हां, काल आपण काय बघितलं, केपलरचे 3 लॉ म्हणजे 3 नियम बघितले केपलरचे. ठीक आहे. केपलर ऑब्टेन दिस लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स ऑब्टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज to why planets obey these laws. We will see below how these law help Newton in the formulation of his theory of gravitation. म्हणजे केपलरने हे नियम केवळ नियमित निरीक्षणपणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या या नियमांची मदत कशी झाली, कशी त्याने हेल्प केलं न्यूटन च्या फॉर्म्युलेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन थेअरीमध्ये, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. इफ द एरिया ESF in figure 1.4 is equal to area ASB. What will you infer about EF? आकृती 1.4 मध्ये ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? दिलेल्या आकृतीनुसार आपण बघितलेले की ABचं जे डिस्टन्स आहे हे काय आहे, जास्त आहे कोणापेक्षा, EF पेक्षा. मग त्याच्यामुळे काय होईल, त्याचा स्पीड पण काय होईल, एबीचा जास्त असेल कोणापेक्षा, EF पेक्षा. ठीक आहे, हे आपल्याला समजेल. फ्रॉम द गिव्हन फिगर वी कॅन सी दॅट द डिस्टन्स AB इज लार्जर दॅन डिस्टन्स EF, टू विच द स्पीड विल बी ग्रेटर ॲट AB अँड विल बी लेझर ॲट EF. ठीक आहे. सेकंड, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. All the above consideration, including Kepler's law, led Newton to formulate his theory of universal gravity. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. म्हणजे वरील सर्व निरीक्षण व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. मग त्या सिद्धांतानुसार काय आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. न्यूटन formulated his theory of universal gravity. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. ठीक आहे. The force is directly proportional to the product of mass of the two objects and it's inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त समानुपाती असते. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असते, टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला असते, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. आता बघू 1.5 फिगर. मध्ये काय दाखवलंय, shows two objects with masses m1 and m2 kept at a distance d from each other. Mathematically, the gravitational force of attraction between these two bodies can be written as F is directly proportional m1 m2 upon d square, or F equal to G m1 m2 upon d square. म्हणजे काय झालं, आकृती 1.4 मध्ये तुम्हाला दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल दाखवलेलं आहे. ठीक आहे. मग M1 आणि M2 हे दोन काय झाले, वस्तुमान झाले. D हे काय झालं त्यांच्यातलं अंतर. मग ह्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत कशा प्रकारे लिहू शकतो आपण, तर ते F हे समानुपाती M1 M2 भागिले D स्क्वेअर, किंवा F हा काढून टाकायचा, हा अल्फा आहे हा काढून टाकायचा, त्याच्याऐवजी काय टाकायचा, हा G. म्हणजे तो काय झाला, G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. G काय आहे, हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. ठीक आहे. हा काय झाला, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, आणि M1 M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर हे याच्याऐवजी काढून येथे आपण टाकलं. मग हिअर G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. त्याला अंडरलाईन करायचे आणि ते लिहून घ्यायचं नोट्समध्ये. द अबव लॉ मीन्स